नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आता अर्चना कुटेंची बेल तर रिजेक्ट झाली, म्हणजे जामीन खारिज करण्यात आला। आता खरी प्रशासनाची गरज आहे की प्रशासनाने आता अर्चना कुटेंना ताब्यात घेणं, कारण या सगळ्या गोष्टीचा जो दारोमदार आहे किंवा ज्या गोष्टीची सगळ्या आधारभूत घटना आहेत त्या अर्चना कुटेंच्या अटकेनंतरच सगळ्या गोष्टींवर जो पडलेला पडदा आहे तो पूर्णपणे उघडा होणार आहे। वास्तविक परिस्थितीमध्ये गेल्या 15 महिन्यापासून जो ज्ञानराधा विषय हा आपल्या समोर रेंगाळतोय, समोर लोटतोय, पोटतोय, परंतु प्रशासनाला काय मात्र या भूमिकेत आम्हाला सक्रिय भूमिकेत येताना आम्हाला काही दिसलं नाही। सुरेश कुटेंची ही अटक कशामुळे झाली हे प्रशासनाला चांगलं माहिती आहे, कारण की सगळ्या गोष्टी कशा आहेत की एकमेकांच्या विषय एकमेकाशी झाकण्यासाठी अनेक गोष्टी कवायती कराव्या लागतात आणि या त्याच पद्धतीच्या कवायतीमधलाच तो सुरेश कुटेंचा अटकेचा तो संदर्भ। पण वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने ज्ञानराधा हा विषय शासनाच्या पटलावर समोर येतोय ना, आणि शासनाच्या समोर येऊन सुद्धा शासन त्या मांजरीसारखं डोळे झाकून दूध पिण्याचा प्रयत्न करतंय ना, तीच या ठेवीदारांसोबत केलेली खरी प्रतारणा आहे। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने एखादा गुन्हा घडला, एखादा गुन्हा निदर्शनास आला, तर त्याचा खऱ्या अर्थानं त्याचा पाठपुरावा होऊन त्याची योग्य ती तजवीज या प्रशासनाने केली पाहिजे। जोपर्यंत या तजवीजी होत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं न्यायदेवतेसाठी जो ठेवलेला विश्वास आहे आणि त्याच्या संदर्भातून होणारे अनेक अपराध आहेत त्यालाच खऱ्या अर्थानं जर आवळा बसवायचा असेल, आवळायचं असेल, त्याला कुठेतरी बंदिस्त करायचं असेल ना, तर एका अपराधीला जोपर्यंत गुन्हेगाराची ठप्पा बसत नाही तोपर्यंत तसे अपराध समाजात घडतच राहतात। उदाहरणार्थ घ्यायचं असलं तर कृष्णा आंधळेच्या त्या मैंदवाडी प्रकरणामध्ये जे 307 दाखल होऊन सुद्धा त्या प्रकरणावर योग्य ती तपास यंत्रणेने काम न केल्यामुळे कृष्णा आंधळे हा मसाजोगचं प्रकरण करू शकला। आता कृष्णा आंधळेच्या संदर्भात उकलायला गेलं तर भरपूर आपल्याला पानं चाळता येतील, परंतु आजचा तो विषय आपला कृष्णा आंधळे नाहीच आहे। वास्तविक परिस्थितीमध्ये गुन्हेगारीला जेव्हा आपण प्रोत्साहन देतो ना, म्हणजे एक थोडासा कानाडोळा करतो किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीच्या त्याच्यावर जो प्रभाव पडतो त्यामुळं समाजामध्ये गुन्हेगारांची वृत्ती वाढत जाते आणि या वृत्तीचा अनायास जो दबाव आहे, अनायासपणे ज्या पद्धतीनं जो परिणाम आहे तो सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतो। आणि ह्या प्रकारचे आजपर्यंत जर सगळ्या गोष्टी आपण उकलत गेलो, ज्या पद्धतीने म्हणतात ना की उखंडा किती उकारला तर त्याच्यातून घाणच निघणार, तशी अनेक प्रकारची घाण आपल्यासमोर निदर्शनास येते, आपल्याला अनुभवायला मिळते। पण कसं असतं की तोंडही गप्पा आणि डोळेही तीन बंदर बापू के, ज्या पद्धतीच्या महात्मा गांधींच्या तीन माकडांची कथा आहे ना, त्या पद्धतीने आता सध्या प्रशासन व्यवस्थेची कथा झालेली आहे, व्यथा झालेली आहे। आणि वास्तविक स्वरूपात जेवपर्यंत ते तिन्ही माकडं आपले डोळे, कान आणि तोंड उघडत नाहीत तोपर्यंत प्रशासन व्यवस्था सुधारणार नाही, अशा वृत्त्यांना आळा बसणार नाही। त्यामुळं खऱ्या अर्थानं आता अर्चना कुठे आहेत, ते पुण्यात आहेत का बँगलोरला आहेत का संभाजीनगरला आहेत का बीडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरत आहेत, कारण की ज्या पद्धतीनं त्यांनी जामीन मांडला आहे म्हणजे याचा अर्थ त्या वकिलांशी त्यांचा तो संवाद झालेला आहे। वकिलाच्या संदर्भातून जी काही कहाणी त्यांनी आपल्या जामीनपत्रामध्ये जे काही ग्राउंड्स मांडलेत, जे भाग मांडलेत की माझं तब्येतीचं कारण सांगितलं आहे, आर्यनचा सांभाळाचा विषय मांडला आहे, किंवा त्यांच्या आईच्या जी वृद्धापकाळाची परिस्थिती सांगितली, अशा सगळ्या परिस्थितींना त्यांनी मांडलं आहे। वकिलांनी ते हायकोर्टाच्या निदर्शनास आणून त्या सहानुभूतीवर जो जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला आहे ना, तो आता अयशस्वी ठरला आहे आणि आता तो सुप्रीम कोर्टात जाईल। पण खऱ्या अर्थानं ही जी प्रक्रिया आहे की ज्या पद्धतीने माननीय न्यायाधीशांनी त्याच्या संदर्भात गेल्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये एक अवेटिंग वॉरंट काढलं होतं आणि त्याच्यात जवळपास 22 आरोपींची यादी आहे। म्हणजे
अर्चना कुटेंपासून ते दिव्यांदास शर्मा जे दिल्लीत निवास करतात त्यांच्यापर्यंतची यादी आहे. त्या सगळ्या यादीतले सगळे विषय आता प्रशासनाने हुडकून काढले पाहिजेत. त्याच्यावरचा जो त्यांच्या पोलीस कोठड्या हो किंवा न्यायालयीन कोठड्या हो, पण ह्या सगळ्या गोष्टीची उकल हे सर्वसामान्य जनतेच्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आता करणं गरजेचं आहे. कारण की ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीचा आता जो सूर आहे तो आता एकीकडं वेगळ्या पद्धतीने निघू लागला आहे. आणि खऱ्या अर्थानं आता भाजप हे वर्तमान सरकार आहे ना, तेच आता या सगळ्या गोष्टीच्या कटघरात येऊन सापडायला लागलं आहे. कारण की सगळ्या गोष्टी जर शासनाने विचार केला तर ते म्हणतात मन आहे, गरीब बोलेन दाढी हलेन, राजा बोले दल हले. आणि ते अनुभवलं आहे आम्ही. संतोष देशमुख प्रकरणात आम्ही अनुभवलं आहे की जर शासनाच्या मनात आलं ना तर शासन कुणालाही म्हणजे सरकार कुणालाही सोडत नाही. कर्नाटकमधून त्या अशोक मोहितेच्या वर हल्ला करणाऱ्या लोकांना कर्नाटकमधून 2 दिवसात पकडण्यात आलं. मग ह्या सगळ्या गोष्टी जरी शासनाच्या पटलावर समोर येत असतील तर नेमक्या अर्चना कुटेच्या संदर्भात घोडं काय कोणतं पेंड खात आहे? अर्चना कुटेंना का अटक होत नाही किंवा या ज्ञानराधाच्या संदर्भात जी कठोर पावलं उचलायला पाहिजेत, ज्या पद्धतीने तपासाची गती वाढवायला पाहिजेत, फक्त व्यावसायिकाचं जळ गुरुळ तुम्ही लावून सर्वसामान्य माणसाची समजूत काढणारा असाल ना तर खऱ्या अर्थाने ही जनतेची केलेली तुम्ही प्रतारणा आहे. वास्तविक परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी फक्त ज्ञानराधा हा विषयच नाही आहे. या ज्ञानराधाने इतके विषय गुलदस्त्यात ठेवलेले आहेत, जर त्याला उकलायची सुरुवात झाली तर अनेक विषय थैमान घालतील. केंद्र शासनाच्या नाकात वारं शिरल्यासारखं होईल आणि केंद्र शासनाला हे वारं आवरता नाके नऊ येतील. इतकी गूढ कहाणी, गूढ गोष्ट या ज्ञानराधामध्ये लपलेली आहे. वास्तविक पाहता या सगळ्या गोष्टींची उकल होऊन सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीने गंडा घालण्यात आला आहे, सर्वसामान्य माणसाची जी फसवणूक करण्यात आलेली आहे, त्याच्यापासून जर तुम्हाला 100 अपराधी निर्माण करायचे असतील तर तुम्ही तुमच्या पद्धतीचे तपास चालू द्या. पण खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रक्रियेवर थांबून या सगळ्या प्रक्रियांना ब्रेक लावायचा असेल, याला बंदिस्त करायचं असेल, याला बांध घालायचा असेल तर 100% एक चांगला अद्दल या ज्ञानराधाच्या माध्यमातून घडू द्या की ज्या माध्यमातून या समाजामध्ये एक चांगलं उदाहरण उभं राहील आणि ज्याने येणे भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या वर्तमान काळात कुणालाही अशा पद्धतीचे फ्रॉड, अशा पद्धतीची फसवेगिरी, अशी पद्धतीची चारचुबीसी करण्याची मुभा मिळणार नाही. नाहीतर सर्वसामान्य जनता बसलेलीच आहे, या आम्हाला लुटा, आम्हाला गंडवा, आम्ही बसायला तयार आहेत, कुठंही बसायला तयार आहेत. कारण की हे सगळे लोक लालची आहेत. तो एकाचा 1.25 रुपया कसा होईल, 1 रुपयाचे 1 रुपया 5 पैसे कसे होतील, याकडेच दृष्टी आहे. आणि या दृष्टीचाच खरा फायदा हे असे भामटे लोक घेत असतात. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे ज्ञानराधा किंवा त्याच्या संदर्भातून गेल्या 2-3 वर्षापासून ज्या बीड जिल्ह्यामध्ये या मल्टीस्टेटनं जो थैमान घातला आहे आणि त्या मल्टीस्टेटला जो कुलूप लागला आहे, म्हणजे कुणालाही सोडता येणार नाही. कारण की कसं आहे की एकाची पुनरावृत्ती दुसऱ्याने केली, दुसऱ्याची पुनरावृत्ती तिसऱ्याने केली, तिसऱ्याची पुनरावृत्ती चौथ्याने केली आणि हे पुनरावृत्त्या करता करता 10-12 अशी संख्या वाढत गेली. आणि सर्वसामान्य माणसाचा जो मिळालेला पैसा आहे तो आयत्या पद्धतीने कसा वापरायचा, आपले आयुष्यचयन मोज मजा कशी करायची याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. याचं जर पुस्तक लिहायचं ठरलं, एखादं कादंबरी लिहायची ठरवली ना तर खूप सुंदर कादंबरी निर्माण होईल. पण खऱ्या अर्थाने ती कादंबरी होण्याची वेळ आता शासनाने किंवा प्रशासनाने ठेवू नये. प्रत्येक गोष्टीला या गोष्टी बंदिस्त करून या 15 महिन्यापासून जो रेंगाळत पडलेला प्रश्न आहे तो खऱ्या अर्थानं आता ऐरणीवर येऊन हा विषय सर्वसामान्य माणसासाठी जो जिव्हाळ्याचा विषय आहे, ज्याच्यावर अनेक जणांचे स्वप्न आहेत, अनेक जणांचे घरं मोडलेली आहेत, अनेक जणांचे लग्न प्रलंबित आहेत, अनेक मुलांचे शिक्षणाचे विषय प्रलंबित आहेत, या सगळ्यांना
कुठंतरी आता शासनाच्या पटलावर येऊन याला कुठंतरी चालना देऊन 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये ज्या पद्धतीनं देता येतील आणि जितक्या लवकर देता येतील त्यासाठी अर्चना कुटेंची अटक महत्त्वाची आहे. म्हणजे ह्याच्यातला वेग अधिक गतीने वाढेल आणि सर्वसामान्य माणसाची यातून सुटका होईल. एवढंच. नमस्कार.